बनाम YBCC वेऊर अजून एक बिग फाइट, बिग बॅटल, चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष डेंजरस बॉईज ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. सिद्धिविनायक डेंजरस बॉईज लिंगापाडा संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. आणि बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडासा शफल आपण पाहतोय. करण ठाकूर आणि तुषार लढे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सातत्याने ज्या जोडीने चांगली कामगिरी YBCC वेऊर संघासाठी केली आहे. प्रेम मोरला थोडं थांबवण्यात आलं कारण एक मोठा बॅटिंग ऑर्डर आपल्याला जय जगुंदेव आगवून वामिका स्टार संघासमोर ठेवावा लागणार आहे, कारण त्यांचं गोलंदाजी युनिट चांगलं आहे. तर त्या हिशोबाने स्ट्रॅटेजिक बदल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. कारण एका बाजूला YBCC वेऊर संघाच्या सध्याच्या फॉर्मचा आढावा घेतला तर तेवढा चांगला नाहीये, तर त्यासाठी मात्र सातत्यपूर्वक बदल आपल्याला करावे लागतात आणि तेच आपण पाहतोय. कुठेतरी एक चांगली पार्टनरशिप लागावी मैदानाच्या आतमध्ये म्हणून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला करण ठाकूर तर दुसऱ्या बाजूला तुषार लढे. चला घाई करा प्लीज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जय जोगंदेव वाघवन वामिका स्टार बनाम YBCC वेऊर मधला बॅटल आपण पाहणार आहोत सेकंड राऊंडचा. एका बाजूला करण दुसऱ्या बाजूला तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजी मार्क वरती मंगेशला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरतीच आपण पाहिलं लेग कटर चेंडू. नेहाल करणने अगदी शेवटच्या क्षणी वेळ घेतला. एका धावेने धावफलकाला चालना देण्याचं काम केलं. सह्य मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे दोन्ही फलंदाजाला, कारण एक चांगलं गोलंदाजी युनिट आहे. खराब चेंडूची वाट बघावी लागेल. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक सिंगल होणार नाहीये. आगमन विरुद्ध सातत्याने आपल्याला सिंगल डबलचा गेम सुद्धा चालू ठेवावा लागतो, कारण इझिली चौकार पास होऊ देत नाहीयेत. हलक्या हाताने पुन्हा एकदा पहा. लगेच तुषारला सुद्धा माहिती आहे त्याच्याकडे सुद्धा एक चांगला अनुभव अंडर क्रिकेटचा आहे. टॉट आल्यानंतर लगेच स्ट्राईक अँड रोटेशन केलं. समोरच्या फलंदाजाला संधी दिली पुढचा चेंडू फेस करण्यासाठी. हा फटका चांगला इनटू द गॅप इनटू द कर्टन. येतोय हा दमदार असरदार चौकार. 4 धावांनी धावफलक 6 या आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एका बाजूला जय जोगंदेव वाघवन वामिका स्टार तर दुसऱ्या बाजूला YBCC वेऊर आपण पाहतोय. सरळ बॅटीने खेळलेला फटका डॉट बॉल येतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे अजूनपर्यंत मंगेशच्या माध्यमातून. इथे मात्र शॉर्ट चेंडू होता, परंतु प्री कमिटेड शॉट. आधीच मन बनवलं होतं की या चेंडूवरती मी स्ट्राईक अँड रोटेशन करणार आहे, त्यामुळे आपण पाहिलं शॉर्ट चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आहेत. एक चौकार सुद्धा त्याच्यामध्ये आलाय. तुषार आणि करणी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लिंगापाडा संघ कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. चला स्पीडअप करा प्लीज. सुरुवात करा. धावांचा विचार केला एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्क वरती आपण हार्दिकला पाहतोय. एक नवोदित खेळाडूला आपण जय जोगंदेव वाघवन वामिका स्टार या संघातून पाहतोय आणि सातत्याने चांगले खेळाडू घडवण्याची प्रथा जय जोगंदेव वाघवन वामिका स्टारची सुद्धा राहिली आहे. इथे मात्र नो चेंडू आहे. फायदा उचलता आला नाहीये. मोठा फटक्यामध्ये कन्व्हर्जन झालं नाही, कारण धीम्या गतीचा चेंडू होता. 9+1 म्हणजे धावफलक 9 या आकड्यावरती आहे. या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा मन होता, परंतु थोडस गती कमी भेटली. आता मात्र तुषार लढे हलक्या हाताने खेळून काढलंय. उर्वरित 5 चेंडूचा खेळ अजून या षटकातील बाकी आहे.
इथे मात्र वाईट चेंडू आहे. अतिरिक्तच्या रूपामध्ये धावा येत आहेत. ही जमेची बाजू IBCC साठी. तर जय जोगंदेव आगमनच्या दृष्टिकोनातून या धावा रोखणं गरजेचं आहे. डिसिप्लिन गोलंदाजी सातत्याने करणं गरजेचं आहे. जर एक आपण चांगल्या सामन्यामध्ये खेळत आहेत. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिलं. कॅच ड्रॉप होतीये आणि इथे मात्र थोडंसं लक फॅक्टर करणच्या फेवरने वर्क करतोय. खूप कठीण असतं कारण क्लोज यष्टिरक्षण करणं एवढं सोपं काम नाहीये. प्रयत्न केले तिथे मात्र जगदीशने सुद्धा संपर्क झाला नाही. कट करण्याचा प्रयत्न होता. आता स्ट्राईक एंड वरती तुषार लढे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धाव फलकावरती आहेत. चार चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढला लेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. उमेश चेंडू खाली आला. जिथपर्यंत कलेक्शन होईल 1 धाव परिपूर्ण होते. एका धावेने धावफलक 13 या आकड्यावरती आहे. या षटकामध्ये अजूनपर्यंत 3 चेंडू फेकून झाले. 6 धावा आल्यात. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा जास्त खर्च झाला त्या षटकाचा जर आढावा घेतला आपण अजूनपर्यंत 3 चेंडूचा. पुन्हा एकदा आपण पाहिलं फलंदाजाच्या रीच पासून चेंडू लांब ठेवलाय. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नो बॉलचा इशारा येतोय आणि पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. नो बॉलचा इशारा येतोय. धावांचा विचार केला. धावफलक 14 या आकड्यावरती आहे. खराब चेंडू तर सातत्याने येतात परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क तितका चांगला झाला नाही अजूनपर्यंत. एक चौकार कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून आलाय आणि अजूनही करण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना आपल्याला दिसतोय. 8 चेंडू 8 धावांवरती आहे. त्याच्या सुद्धा एक चौकार आहे. हा फटका चांगलाय. कव्हर ड्राईव्हचा देखणा दमदार असरदार चौकार. 4 धावा आणि 4 धावेने धावफलक 18 या आकड्यावरती. शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही दुसऱ्या षटकातील बाकी आहे. थोडासा रूम आपण दिला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहूया. एवढा रूम जर आपण करण सारख्या फलंदाजाला दिला तर त्याला फॉर्म मध्ये येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाहीये. सध्याचा हंगाम थोडंसं खडतर ठरतंय परंतु हेच क्रिकेट आपल्याला सातत्याने शिकवतं. या हंगामामध्ये पहिल्याच वायकट्ट्यासारख्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब पटकावल्यानंतर आतापर्यंत थोडंसं शांत त्याची फळी राहिली आहे आणि सातत्याने आपल्याला क्रिकेट हे शिकवतं. आपण इतिहासामध्ये काय केलं याला फारसं महत्व नसतं. आपण आज काय करतोय त्याला महत्व आहे. डेड बॉलचा इशारा येतोय. चला डेड बॉलचा इशारा आलाय. इथे मात्र चांगला फटका आहे. इन टू द गॅप असतोय. बॅक टू बॅक दुसरा चांगला देखणा ब्रँडेड. करण ठाकूरच्या फळीतून चौकार आणि 4 धावेने धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 या आकड्यावरती आहे. 22 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. बावीस धावा धावफलकावरती आहेत. बावीस धावा धावफलकावरती आहेत. 22 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र दांडी 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 गुल.
ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मात्र आपण पाहिलं, पटकावून दिलाय हिम्मतने. लेग कटरचा चेंडू आपण पाहिला, कुठेतरी टप्पा पडल्यानंतर लिव्हची पद्धती चुकीची आहे. जेव्हा जेव्हा आपण फलंदाज लिव्ह देताना पाहतो शक्यतो बॅट तुमची विकेटच्या समोर असणं खूप गरजेचं आहे, अन्यथा अशा प्रकारचे आघात आपल्या संघासाठी खूप हानिकारक ठरू शकतात. कारण एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये रंगत होती. आता मात्र खूप चांगली कामगिरी केली गोलंदाज हिम्मतने. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती जय जोगंदे वाघवन वामिका स्टार संघाकडून. इथे मात्र सिंगल आहे. सिंगल होईल का? या सिंगल होतीये अगदी हलक्या हाताने. कारण प्रेम मोरेला सुद्धा माहिती आहे करण सारखा फलंदाज आता लय मध्ये आलाय, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंड वरती ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूने धावफलक सुद्धा चालतं राहणार आहे. 23 धावा धावफलकावरती, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलं, थोडंसं लेझी एलिगन्स तिथे पाहायला भेटलं. एका धावेने धावफलक 24 या आकड्यावरती आहे. इथे मात्र वाईड चेंडू आहे. वाईडच्या माध्यमातून अजून एक अतिरिक्त धाव थोडीशी अडचणीची बाब ठरली आहे जय जोगंदे वाघवन या संघासाठी. इथे सुद्धा आपण पाहिलं धाव घेण्याचा प्रयत्न वेगाने झालाय. प्रेम मोरे मात्र धाव कंप्लीट करतोय. 26. कुठेतरी स्ट्राईक एंड वरती चान्स घेतला असता तर कुठेतरी चित्र वेगळं असतं, परंतु क्रिकेट असेल किंवा आयुष्य जर तरला महत्व नाहीये. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये क्विक डिसिजन घ्यावं लागतं आणि हे सांघिक खेळ आपल्याला सातत्याने शिकवतं. इथे मात्र वाईड चेंडू आपण पाहतोय. सरळ बॅटीने फटका, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला भेटतंय. धावफलकाचा विचार केला 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. शेवटचं अंतिम षटक विकास माचीला आपण पाहतोय. महत्वाचं षटक आहे कारण 28 धावा धावफलकावरती आहेत. काट काढण्याचा प्रयत्न, मिसफील्ड होते तिथे आणि तिथे नशिबाची सुद्धा साथ भेटते. आणि नेहमी म्हणूनच म्हटलं जातं फॉर्च्यून ऑलवेज फेवर्स द ब्रेव. नशिबाची साथ साहसी खेळाडूला नक्की भेटत असते. थोडंसं मिसफील्ड आपण तिथे पाहतोय कारण गोलंदाजी सुद्धा खर्चिक राहिली, त्याचं सुद्धा दडपण हार्दिक वरती असणार आहे. या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. मिस टाइम स्ट्रोक तर झाला होता, पॉइंट दिशेने खेळायचं होतं, क्षेत्ररक्षकाला तिथे निवडलं गेलं. चौकार येतोय. जय जोगंदे वाघवन वामिका स्टार बनाम YBCC विवूर हा सामना आपण पाहतोय. समोर सुद्धा तितकाच साखरीचा संघ आहे म्हणून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न YBCC विवूरचा आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये 38 धावांचा पाठलाग इझिली केला होता जय जोगंदे वाघवन वामिका स्टार या संघाने. इथे मात्र खराब धाव घेण्याची प्रयत्न, गडी बाद होतो. धावांचा विचार केला 32 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या हंगामामध्ये ज्यांना YBCC विवूर संघाकडून सुरुवात केली आहे. DNCC या ट्रॉफी मधून हा खेळाडू अर्थातच चर्चेमध्ये राहिला. मयूर मोरेला आपण पाहतोय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण,
4 खेळाडू त्या साईडने आपण ऑलरेडी पाहिले आहेत, त्याच्यामुळे तिथून चौकार जाणं थोडंसं कठीण आहे. 33 धाव फलकावरती आहे. चांगलं षटक म्हणावं लागेल. जाणीवपूर्ण आपण विचार केला हा शॉर्ट चेंडू हाताला गेला की काय, कारण ते स्ट्रॅटेजीत आपल्याला दिसते. ऑन साइडला 4 खेळाडू आहेत, त्यालाच अनुसरून हा चेंडू होता. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलंय. धावांचा विचार केला, धावफलक 34 या आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. करंट रन रेटचा विचार केला 9.27 चा आपण पाहतोय. एमबी स्पोर्ट्सची जर्सी आपण मयूरच्या खांद्यावरती पाहतोय. धीरज गुप्ता आणि टीमच्या माध्यमातून सुद्धा अप्रतिम कार्य राहिलंय. सरळ बॅटिंगने अजून एक डॉट बॉल येतो या षटकातील. म्हणजे या षटकामध्ये विकासने अप्रतिम षटक हाताळले. धावांचा विचार केला, षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्यात. पॅडल स्वीप येतोय, खणखणीत चौकार. 4 धावेने धावफलक धावून पोहोचणार आहे. 38 या आकड्यावरती 39 धावांचा पाठलाग करायचंय पुन्हा एकदा. घेऊया शॉर्ट ब्रेक, जाऊया डिस्क जॉकी कडे. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. धावांचा विचार केला, तब्बल 39 चा पाठलाग करायचा आहे. आणि त्या पाठलागासाठी कोणती प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल हे सुद्धा बघूया. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. चायनीज आपण ऍडव्हर्टाइज आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पाहतोय. वंदे स्पोर्ट्स नक्कीच व्हिजिट करा. अप्रतिम चायनीज फूड आपल्याला तिथे पाहायला भेटेल. आस्वाद आपण घेऊ शकतात. यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य राहिलंय. 39 चा पाठलाग करायचा आहे. चेक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जगदीश आणि विकासी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्क वरती जलद गतीचा गोलंदाज प्रेम मोरेला इंट्रोड्यूस केलं गेलं. 39 चा पाठलाग करायचा आहे. वायबीसीसी संघाचा विचार केला, मागची स्पर्धा झाली त्याच्यामध्ये सुद्धा इनविन्सिबल समोर 38 धावांचं लक्ष ठेवलं होतं, परंतु एकतर्फी लढत इनविजिबलने देऊन मात्र तो सामना जिंकला होता. आता सुद्धा त्याच पद्धतीचं धावफलक आहे आणि समोर मात्र एक मोठं आव्हान जगदीश आणि विकास सारखे आहे, परंतु सातत्यपूर्वक चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. पहिला चेंडूवरती तुषार लढे. चांगलं कलेक्शन आता मात्र पाहायला भेटते. त्याच रिझन वरून 2 चौकार मिसफिल्डचे मागच्या सामन्यामध्ये गेले होते मागच्या स्पर्धेच्या. इथे मात्र आदित्य करतोय चुकी. वाईड +1. एक चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धाव फलकावरती आहेत. यष्टीरक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. जेव्हा गोलंदाज थोडस दिशाहीन गोलंदाजी करतो तेव्हा यष्टीरक्षकाची साथ भेटणं खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये.
इथे मात्र वेगळ्या पद्धतीचा फटका खेचायचा होता. संजय चेंडू खाली येतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धाव फलकावरती आहेत. चांगले चेंडू अजूनपर्यंत डिलिव्हर केलेत. प्रेमने एक दिशाहीन गोलंदाजी सोडली अर्थातच. त्याच्यानंतर इथे मात्र धीरज पाटील करून चेंडू लवकर ट्रॅव्हल होणार नाहीये. लेगचे प्रयत्न झाले. संजय राऊत वेळ घेतला आणि गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा असे हळूवार पद्धतीने चेंडू होता तेव्हा वेळ घेणं गरजेचं आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. प्रेम मोरेने केलंय कमबॅक. 2 टू गो. इथे मात्र वाईड चेंडू आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. रनआउटची संधी जर फेकी झाली असती तर चित्र वेगळं असतं. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावांचा विचार केला. धावफलक 6 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. जगदीश मात्र मोठा प्रहार करेल का? 6 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र चौकार आहे कारण मोठा गॅप तिथे आपल्याला पाहायला भेटतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता त्याला खेचून काढलं ऑन साइडला, ज्याला आपण हॉकीमध्ये कुठेतरी ड्रॅग फ्लिक म्हणतो त्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं ऑफस्टिकच्या सुद्धा थोडासा बाहेर चेंडू होता त्याला ड्रॅग केलं ऑन साइडला. आणि वैशिष्ट्य आहे जगदीशचं आपण पहा ऑफस्टिकच्या सुद्धा बाहेरचा चेंडू आहे आणि त्याला ऑन साइडला ड्रॅग केलं कारण त्याला माहिती आहे फील्ड प्लेसमेंट कशी आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. आता समीकरण येणाऱ्या 18 मध्ये 29 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण संतोष अण्णाला पाहतोय. चांगला फटका खेचला तिथे. जगदीशचं कौतुक करावं लागेल. चेंडू मध्ये कोणतीही कमतरता नव्हती परंतु हेच मोठ्या फलंदाजाचं वैशिष्ट्य असतं. चांगल्या चेंडूवरती सुद्धा तुम्हाला मोक्याच्या क्षणी चौकार मारता आले पाहिजेत आणि तेच मात्र दाखवले जगदीशने. ब्रँड ऑफ आगवन. इथे मात्र वाईड +1. आदित्य करतोय चुकी. धावांचा विचार केला. धावफलक 12 या आकड्यावरती आहे. मिसफील्डच्या रूपामध्ये धावा जर आपण खर्च केल्या तर कुठेतरी मात्र आपल्याला अडचणीच्या आडोशाचा सामना करावा लागणार आहे. 9च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर येतोय हा चौकार. ऑन साइडला केवळ 3 खेळाडू आहेत आणि जलद गतीच्या चेंडूला फक्त फ्लिक करायचं होतं आणि फ्लिकचा फटका होतोय सक्सेसफुल. आणि आता आपल्याला टीम हडल पाहायला भेटणार आहे. मागच्या जर स्पर्धेचा विचार केला संतोष अण्णा विरुद्ध ऑन साइडला 3 चौकार खेचले गेले होते इनविन्सिबल विरुद्ध आणि आता त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला भेटेल काय सुद्धा बघण्यासारखं. लगेच टीम मॉडेल आपण पाहतोय कारण मागच्या 1 चेंडूवरती 6 धावा खर्च झाल्यात. व्यूहरचनेमध्ये बदल नाहीये म्हणजे पुन्हा एकदा ऑन साइडला केवळ 3 खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात. ऑन साइडला पुन्हा एकदा 3 खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात. इथे खराब चेंडू आहे आणि अजून एक सिंगल आपल्याला पाहायला भेटते का? तर यस, नो +1. खराब गोलंदाजीचा पृथक्करण. कॅमेरामॅन अभिषेकला आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. अप्रतिम कॅमेरा वर्क. या संपूर्ण टीमचं कौतुक करावं लागेल. अगदी जवळच्या मित्राचं लग्न कार्य आहे परंतु ही टीम सुद्धा सज्ज आहे. कौतुकास्पद गोष्ट आहे. इथे मात्र फुलटॉस. फटका चांगला आहे विकास नावाचा. येतोय हा चौकार. ऑन साइडला आहेत केवळ खेळाडू 3. धावांचा विचार केला. धावफलक 22 या आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. सातत्याने केलेल्या चुका आपल्याला कुठेतरी महागात पडतायत. फुलटॉस चेंडू. आता मात्र व्यूहरचनेमध्ये 4 खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात. समीकरणाचा विचार केला. समीकरण 16 मध्ये 17 ची गरज आहे. मॅच पूर्णपणे इथे मात्र कंट्रोल मध्ये आपल्याला दिसते जय जगवंदे वागवन वामिका स्टारच्या.
इथे फटका चांगलाय, फटका चांगलाय. धावांचा विचार केला, सिंगलने धावफलक पुढे सरसावला जाणार आहे. 15 मध्ये 16ची गरज आहे. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट, कारण विकासला माहिती आहे ज्या धावांची गरज होती त्या धावा आल्यात. 13 मध्ये 14ची गरज आहे. मॅच पूर्णपणे अंडर कंट्रोल दिसते आतापर्यंत. जय जोगंदे, आगमन, वामिका स्टार या संघाला इथून मात्र ब्रेक थ्रू पटकावणं गरजेचं आहे. इथे मात्र आपण पाहिलं सिंगलने धावफलक समीकरण आहे. 12 मध्ये 13ची गरज. मध्ये 13ची गरज आहे. काय फलंदाजी केले विकासने. संतोष अण्णा विरुद्ध मात्र प्रहार केला. आणि गोलंदाजी मार्क वरती मिस्टर करण ठाकूरला आपण पाहतोय. हे षटक खूप महत्वाचं आहे, कारण इथून मात्र जर आपण ब्रेक थ्रू पटकावला, धावांवरती अंकुश लावला, तर शेवटच्या षटकापर्यंत सामना जाऊ शकतो. अन्यथा हे दोन फलंदाज जर या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये राहिले तर हे धावफलक गाठणं तेवढं कठीण नाहीये. प्रेक्षक राजाला आपण पाहतोय, दुर्गेश सिंग सरांना सुद्धा आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून पहिला चेंडू एक्स्ट्रा आहे आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये अडचणी वाढल्यात. 12 मध्ये 12ची गरज आहे. 12 मध्ये 12ची गरज. रन बॉल इक्वेशन. रनआउटची संधी, रनआउटची संधी होती. रन बॉल इक्वेशन अजून आहे. विकास जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, सातत्यपूर्वक आक्रमण करण्यासाठी तो ओळखला जातो. महत्वाचा सामना सेकंड राऊंडचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हलक्या हाताने खेळून काढलंय, संयम दाखवला जातोय. आक्रमकता ही जरी माझी ओळख आहे तरी मैदानाच्या आतमध्ये सध्या माझ्या संघाला संयम दाखवायची गरज आहे. आणि संघाच्या खेळानुसार जो खेळाडू खेळतो त्यालाच मात्र अर्थातच चांगल्या खेळाडूच्या श्रेणीमध्ये नेहमी गणलं गेलंय. ऑफ कटर, फसवा चेंडू. फसवा चेंडू आपण पाहिला, ज्याला आपण क्रिकेटिंग भाषेमध्ये दुसरा चेंडू म्हणतो, त्या दुसऱ्याचा वापर झालाय. स्लो फिंगर मूव्ह झाले चेंडूवरती. आता मात्र समीकरणाचा विचार केला. 9 मध्ये 10ची गरज आहे. 9 मध्ये 10ची गरज आहे. आणि बॅटिंग मार्क वरती आता जितेशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. नऊ मध्ये 10ची गरज आहे. 9 मध्ये 10ची गरज. पण स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉक्स आउटच्या रूपामध्ये. जितेशला सुद्धा जावं लागणार आहे तंबूच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा झटका, बॅक इंटू द गेम. आपल्याला कुठेतरी वायबीसीसी वेऊर संघ पाहायला भेटतोय की काय. करंचं स्पेल महत्वाचं आहे. मी आपल्याला आधीच म्हटलं तिसरं षटक खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये ब्रेक थ्रू आले, विकेटचं पतन झालं, अंकुश लगावलं गेलं तर कुठेतरी मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल.
परंतु विकास अजून एका एंडने आणि जयेश ज्याने मात्र वैयक्तिक पहिल्या सामन्यामध्ये खूप जास्त इम्प्रेस केलं होतं. विकास बाद झाल्यानंतर त्याने जबाबदारी घेतली होती. आता तो जबाबदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. विकेटचा विचार केला दोन्ही संघाचा तर दोन्ही संघाचे 2-2 गडी बाद झालेत. जय जोगनदेव वाघवन वामिका स्टार संघाचे सुद्धा 2 गडी बाद झालेत आणि दुसऱ्या बाजूला YBCC वेऊर संघाचे सुद्धा 2 गडी बाद झालेत. तर इथून मात्र जय जोगनदेव वाघवन संघाला जर अर्थातच विचार केला विकेट कुठेतरी जर आपण गमावले तर अंडर प्रेशर असणार आहेत. दुसऱ्या बाजूला YBCC वेऊरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अतिरिक्त चेंडू हाताळायचे नाहीयेत कुठेतरी. इथे रनआउटची संधी. तिसरा झटका लागतोय. व्हेरिएशन सातत्याने बदली काळाची गरज आहे. जसं आपण आपल्या मोबाईलचं सॉफ्टवेअर दर 6 महिन्याने बदलतो ना तसं गोलंदाजाला लाईन लेंथ आणि गतीमध्ये परिवर्तन करावं लागतं. ते सातत्याने मागच्या 3-4 चेंडूवरती करणने केलं आणि त्याचा फायदा भेटतो. रनआउटचा झटका. आता गडी जास्त बाद झालेत म्हणजे उरलेल्या चेंडूचा विचार केला 7 मध्ये 10ची गरज आहे आणि आता या धावा आपल्याला अर्जित कराव्या लागणार आहेत. 7 मध्ये 10ची गरज आहे आणि या धावा आता आपल्याला अर्जित कराव्या लागतील कारण आपले गडी आता जास्त बाद झालेत. परंतु एका बाजूने विकास शेवटचा चेंडू खूप महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. पिचिंग चांगली करावी लागेल आणि दुसऱ्या बाजूने विकास सुद्धा तयार असेल मोठा फटका खेचण्यासाठी. इथे मात्र वाईड चेंडू आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय. लगेचच रिव्ह्यू घेतला गेलाय. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. सात मध्ये आता मात्र समीकरणाचा विचार केला 9ची गरज आहे. 2 एक्स्ट्रा चेंडू या षटकामध्ये आल्या. षटक चांगलं राहिले परंतु अतिरिक्त गोलंदाजीवरती थोडंसं कंट्रोल करावं लागेल. पडा स्वीप करण्याचा प्रयत्न सिंगल तिथे परिपूर्ण होते म्हणजे समीकरण आहे 6 मध्ये 8ची गरज आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली हे सुद्धा महत्वाची बाब आहे. ब्रिजेश घरसियाला आपण पाहतोय. समीकरण आहे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे आणि अशा षटकांसाठी ब्रिजेश घरसिया स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून YBCC संघाकडून सातत्याने आपण त्याला पाहिले आहे. जेव्हा जेव्हा कमी धावांचा रोखायचे असतात तेव्हा ब्रिजेश वरती जबाबदारी दिली जाते. आज सुद्धा तीच कामगिरी करेल का. फ्लायटेड चेंडू. क्लासिकल ऑफ कटर. फसवा चेंडू. वॉटर बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होताना आपल्याला दिसलाय. क्लासिकल ऑफ कटर. मी आपल्याला पहिलेच म्हटलं अशा अनेक परिस्थितीमध्ये ब्रिजेश घरसिया सारखा अनुभवी गोलंदाज YBCC संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती घेऊन गेलाय आणि समोर सुद्धा तितकाच ताकदीचा फलंदाज आहे विकास माची. इथे हा सुद्धा चांगला ऑफ कटर आहे. क्लासिकल ऑफ कटर आपण पाहिलं.
चला, जे एक्स्ट्रा प्लेयर मैदानाच्या बाहेर आहेत प्लीज आपल्याला विनंती आहे, आपण बाहेरून कॉलिंग द्यायचं नाहीये. डॉट बॉल येतोय 4 मध्ये, आता 9 ची गरज आहे. क्लासिकल ऑफ कटर, रनआउटची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं केलंय. मी आपल्याला आधीच म्हटलं, ब्रिजेश घरसिया मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. अतिशय अनुभवी खेळाडू आहे. या हंगामामध्ये कुठेतरी इनिशियल मॅचेस मध्ये त्याला संधी भेटली नाही, परंतु या मॅच मध्ये त्याला संधी भेटली आणि त्या संधीचं सोनं त्याने केलंय. आणि म्हणूनच म्हटलं जातं आपल्याकडे किती जास्त अनुभव आहे खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे स्किल्स असणं तर गरजेचं आहे, परंतु आपल्याकडे अनुभवाची शिदोरी सुद्धा असणं तितकंच गरजेचं आहे. इथे मात्र डबल झटका, कारण स्ट्राईक एंड सुद्धा रोटेशन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बिल्ला नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला भेटली आणि कंपल्सरी या धावा करायच्या. 3 मध्ये 9 ची गरज आहे. कंपल्सरी 9 धावा करायच्यात, कारण विकेट जास्त बाद झाल्यात. इथे मात्र संयम दाखवावा लागणार आहे. करेक्शन 8 ची गरज, 3 मध्ये 8 ची गरज. करेक्शन, कारण 39 चा पाठलाग करायचा आहे. 3 मध्ये 8 ची गरज आहे. करेक्शन आहे, 3 मध्ये 8 ची गरज आहे. 8 धावा कराव्या लागणार आहेत. चला घाई करा प्लीज. वायबीसीसी वेऊर पंच सुद्धा 30 ताकीद देत आहेत. बिल्ला सुद्धा खणखणीत फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो, परंतु आज खूप महत्वाचा चेंडू आहे हा. तीन मध्ये 8 ची गरज आहे. 3 मध्ये 8 ची गरज. महत्वाचा चेंडू आहे, महत्वाचा चेंडू आहे. वायबीसीसी बनाम वामिका स्टार जय जोगंदे वाघवन मधला. वॉट अ स्टॉप. धीरज पाटील, ब्रँड फॉर्म भंडाराळीचा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. महत्वाचा चेंडू स्टॉप केलाय. सगळं काळी आता ब्रिजेश आणि वायबीसीसीच्या बाजूने घडतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, कारण थोडासा आधीच कमिट झाला होता आपल्या लेफ्ट हँडला, त्याच्यानंतर मात्र राईट हँडला शफल झाला. डाईव्ह करून चेंडूला थांबवलं. आता स्ट्राईक अँड रोटेशन झालंय. 2 मध्ये कंपल्सरी 7 धावा कराव्या लागणार आहेत. एका बाजूला विकास. हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. हा चेंडू महत्वपूर्ण आहे. वायबीसीसी विरुद्ध वामिका स्टार, अर्थातच जय जोगंदे वाघवण. 2 मध्ये 7 ची गरज आहे. महत्वपूर्ण चेंडू आहे, खूप महत्वपूर्ण चेंडू आहे. ब्रिजेशने काय गोलंदाजी केली आहे. काट करण्याचा प्रयत्न. विकास माची बॅक टू द पवेलियन. गॉन. या डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. मी आपल्याला सातत्याने मायक्रोफोन वरून सांगितलं, ब्रिजेश घरसियाने असे कारनामे मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये केल्यात. 6 चेंडू 8 धावा, 6 चेंडू 10 धावा आणि आज पुन्हा एकदा तारणहार म्हणून सिनियर गोलंदाज ब्रिजेश घरसियावरती ती जबाबदारी सोपवली गेली आणि ती चोखपणे अजूनपर्यंत पार करतोय. परंतु शेवटचा चेंडू हँडल करावा लागणार आहे. महत्वाचा चेंडू आहे. इथे मात्र चांगला चेंडू आहे. ब्रिजेश घरसियाने महत्वपूर्ण सामन्यामध्ये स्वतःच्या संघाला विजयश्री पत्करून दिलाय. चला लगेच टॉस साठी या. शिवराज्य वेऊर बनाम वायबीसीसी वेऊर. पालघर आणि वेऊर विभागातील 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला महत्वाच्या सामन्यामध्ये नाणेफेकीच्या कवलासाठी दिसणार आहेत. मी घेतोय ब्रेक, आपण थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. डेंजरस बॉईज 2025 चा चेंडू फळीचा रणसंग्राम. धन्यवाद. चला टॉस साठी या. शिवराज्य वेऊर आणि वायबीसीसी वेऊर.
एक टॉस महत्वपूर्ण कौल झालाय. चला YBCC क्षेत्ररक्षण सजवा लगेचच. युसुफजी सय्यद सरांना सुद्धा आपण पाहतोय बोईसर विभागातील एक बुलंद. चला टॉस साठी यायचंय. युसुफजी सय्यद सरांना आपण पाहतोय. चला तुषार टॉस साठी या प्लीज. युसुफजी सय्यद सरांना आपण पाहतोय. बोईसर विभागातील असं अप्रतिम आवाज ज्याने मात्र विविध अर्थातच विभागामध्ये स्वतःच्या नावाचा ठसा समालोचन या क्षेत्रामध्ये गाजवला. आजच ते अर्थातच ऑल इंडिया ओपन गुजरात मधून परतलेत आणि क्रिकेट वेडे म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. लगेचच दाखल झाल्यात. वेलकम असेल सर आपलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. तू समहो मेरे चिस मारिया मैं तेरे लिए आपण पाहतोय मुख्य मंचावरती सन्माननीय आदरणीय बोईसर मधील बुलंद आवाज ज्याने विविध राज्यांमध्ये जाऊन सुद्धा समालोचन केलं युसुफजी सय्यद सरांना आपण पाहतो. मी विनंती करेल प्लीज आयोजकांच्या वतीने आपण आदर सत्कार मुख्य मंचावरती पार करूया. आजच नुकताच ते गुजरातवरून परतलेत. गुजरातमध्ये सुद्धा खूप प्रचंड मागणी या समालोचकांना आहे. युसुफजी सय्यद सरांना आपण पाहतोय. धन्यवाद सर की आपण मोलाचा वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून जॉईन होऊन दिलाय. तू समहो मेरे चिस मारिया मैं तेरे लिए चला या महत्वाच्या सामन्याचं पहिल्या इनिंगचं धावतं वर्णन करण्यासाठी मी विनंती करेल याच विभागातील बुलंद आवाज युसुफजी सय्यद सर प्लीज या. नमस्कार, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम सभी का फिर से एक बार स्वागत किया जाएगा. यशवंत ठाकुर की आवाज सुन रहे थे इस प्रतियोगिता में. हम देख रहे हैं इस वक्त सिद्धिविनायक डेंजरस बॉयज ऑर्गेनाइज ये टूर्नामेंट. अभय गुप्ता एंड टीम अच्छा काम करते हुए लगातार 6वां साल सिद्धिविनायक डेंजरस बॉयज की तरफ से टूर्नामेंट का आयोजन किया गया. आज का पहली रात हम देख रहे हैं और ये पैनल का ये आखिरी मैच होगा. एक तरफ शिवराज